हॅलो. ओके. तर आपण पार्ट सेकंड पाहूया लगेच. पार्ट फर्स्ट आपला झालेला आहे. पार्ट फर्स्टमध्ये आपण सर्व नॉन कॉर्डेट्सचे एक्झाम्पल्स संघ हे पाहिलेले आहेत आणि पार्ट सेकंडमध्ये आपण आता कॉर्डेट्स पाहूया. हा सुद्धा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर बरेच प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत. परत भविष्यात प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे आपण आता हे डिटेलमध्ये पाहूया. तत्पूर्वी एक सूचना होती की आपण सायन्स नोट्स बॅच ही लॉन्च केलेली आहे आणि ही बॅच आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये द पॅसिफिक अकॅडमी. ओके, असं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला. तर यामध्ये ही बॅच अवेलेबल आहे. यामध्ये आपण सायन्सचा सिलेबस पूर्ण नोट्स थ्रू कव्हर केलेला आहे. तर तुम्ही ते रेफर करू शकता. तसेच आपला डेमो PDF पण तुम्ही पाहिला असाल, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. तर या पद्धतीनेच आपण सर्व टॉपिक्स हे डायग्रॅम थ्रू कलरफुल अशा नोट्स आपण केलेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना ते वाचायला पण सोपे आहेत, बोरिंग देखील वाटणार नाही आणि सर्व आपण डिटेलमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून सर्व एक्झामला त्याचा तुम्हाला फायदा होईल. ओके. आणि इथून पुढे आपले महत्त्वाचे त्या टॉपिकवरचे व्हिडिओ लेक्चर्स देखील अपलोड होणार आहेत. तर ते तुम्ही नक्की रेफर करू शकता. ओके. चला आपण नेक्स्ट बघू. कॉर्डॅटा संघ आता आपण बघू. ज्यांना कोणाला नोट्स बाबतीत किंवा काही शंका असेल तर तुम्ही इथे दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता. ओके. चला आपण आता कॉर्डेट्स बघूया. फायलम, ज्याला मराठीमध्ये समपृष्ठरज्जू प्राणी असे आपण म्हणतो, पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. ओके. चला यामधील वैशिष्ट्ये आपण पाहूया. सुरुवातीलाच आपण ज्यावेळी नॉन कॉर्डेट्स पाहिलेले आहेत तेव्हा पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशीय यामधील आपण डिफरन्स पाहिलेला होता, तोच इथे आहे. आपण आता बेसिक माहिती बघूया. सर्व समपृष्ठ रज्जू प्राणी या एका संघातच समाविष्ट केलेले आहेत आणि याची महत्त्वाची लक्षणे त्यांनी खालीलप्रमाणे दिलेले आहेत. बेसिक आहे, यामध्ये नोटोकॉर्ड असतो, पृष्ठरज्जू असतो, तसेच स्पायनल कॉर्ड हा एकच असतो, पाठपृष्ठ बाजूस आणि नळीसारखा हा पोकळ असतो आणि हृदय हे कुठे असते, समोरच्या बाजूस असते. समजलं. आणि याचे परत 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा, ज्याला आपण क्रॅनिएटा असे देखील म्हणतो. आता आपण डिटेलमध्ये याची माहिती पाहूया. चला, जिथे प्रश्न येईल तिथे तुम्हाला मी सांगत जाईल. बघा, पहिला आहे उपसंघ युरोकॉर्डेटा. हे मराठीमध्ये नाव तुम्ही पाठ करू नका, बरंच अवघड आहे. आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे तसंच घेतलेलं आहे. तुम्ही युरोकॉर्डेटा म्हटला तरी चालेल. बघा, हे प्राणी सागर निवासी सागरी आहेत. सामान्यपणे हे उभयलिंगी असतात, लक्षात ठेवा. यांना ट्युनिकेट्स किंवा ॲसिडियन्स असेही म्हणतात. ओके. यांचं शरीर मऊ असते आणि बाहेरून टेस्ट किंवा ट्युनिक नावाच्या आवरणाने झाकलेलं असतं, जे ट्युनिसिन पासून बनलेलं असतं. लार्वा अवस्थेत फक्त यांच्यामध्ये शेपटीतच नोटोकॉर्ड आढळतो, म्हणून या गटाला युरोकॉर्डेटा असे नाव दिले गेलेलं आहे. आणि रूपांतर झाल्यावर, ज्याला आपण मेटामॉर्फोसिस झाल्यावर हा नोटोकॉर्ड काय होतो, नाहीसा होतो. यांच्यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आढळते, लक्षात ठेवा. यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. हा MCQ आहे. त्यानंतर 2 एक्झाम्पल स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत 11वीच्या. एक आहे हर्डमानिया आणि दुसरा आहे ॲस्केरिया. 2 एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. इमेजेस दिलेले आहेत, 2च आहेत, लक्षात ठेवा. हर्डमानिया, त्यानंतर ॲस्केरिया आणि ठेवला तर साल्पा, हा एक लक्षात ठेवा. ओके. इथे दिलेले आहेत, हे एवढे लक्षात ठेवलं तर चालेल किंवा हे 2 तरी लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट उपसंघ आहे सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटामध्ये बघा, एकच उदाहरण आहे जे 11वी स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, तेच फक्त लक्षात ठेवा. हे लहान माशाच्या आकारासारखे प्राणी आहेत. ओके. सागर निवासी म्हणजे सागरी आहेत, लक्षात ठेवा. यांच्यामध्ये देखील बंद रक्ताभिसरण संस्था असते, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. ओके. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो आणि ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविद्रे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. MCQ आहे हा. मागे आपण बघितलो सामान्यतः उभयलिंगी, हे कसे आहेत, एकलिंगी आहेत. आणि उदाहरण लक्षात ठेवा, ब्रँकिओस्टोमा, ज्याला आपण ॲम्पिऑक्सस किंवा लान्सलेट असे देखील म्हणतो. हा MCQ आहे, लक्षात ठेवा. हा आहे बघा ॲम्फिओऑक्सिस. समजलं. हे एकच एक्झाम्पल दिलेलं आहे, लक्षात असू द्यात सिफॅलोकॉर्डेटामध्ये. चला नेक्स्ट. आता तिसरा आहे पृष्ठवंशीय प्राणी. हा उपसंघ जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न नेहमी विचारतात. बघा, यांचे परत 2 गटात विभाजन केलेलं आहे. एक आहे ॲग्नॅटोस्टोमॅटा
ॲग्नॅटोस्टोमॅटा म्हणजे जबडे विरहित. हा आहे जबडा. जबडे विरहित असतील त्याला आपण ॲग्नॅटोस्टोमाटा म्हणतो. आणि ग्रॅन्थोस्टोमॅटा म्हणजे जबडे रहित. समजलं? हे दोन लक्षात ठेवा. त्यातला विभाग एक ॲग्नॅटोस्टोमॅटा बघा. यामध्ये वर्ग येतो सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो म्हणजे काय? गोलाकार. आणि स्टोमा म्हणजे काय? तोंड. म्हणजे गोलाकार तोंड असणारे. समजलं? सायक्लोस्टोमॅटा. आता सायक्लोस्टोम हे जबडे विरहित आहेत. येस, बरोबर आहेत. यांना म्हणतो आपण ॲग्नॅटोस्टोमॅटा. हे जबडे विरहित आहेत. त्यानंतर हे बाह्य परजीवी आहेत. हृदयाला 2 कप्पे आहेत. हा MCQ आहे. हे असे स्टेटमेंट परीक्षेला विचारतात. हृदयाला किती आहेत? 2 चेंबर्स, 2 कप्पे आहेत. आणि यामध्ये उदाहरण बघा, पेट्रोमायझॉन लॅम्प्रे म्हणतो आपण. हा MCQ आहे. आणि दुसरा आहे मिक्झिन, ज्याला आपण हॅगफिश म्हणतो. आता रिसेंटला पेट्रोमायझॉन लॅम्प्रे याच्यावर प्रश्न आलेला की यामध्ये कोणतं अँटी कोएगुलेंट आढळतं असं विचारलेला, काहीतरी समथिंग तसाच प्रश्न होता. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा पेट्रोमायझॉन कोण आहे, हा कुठे आढळतो आणि कोणत्या वर्गात येतो, कोणत्या विभागात येतो, हे तुम्हाला बेसिक माहिती तरी माहीत पाहिजे. हा पेट्रोमायझॉन बघा, ॲग्नॅटोस्टोमॅटामध्ये वर्ग कुठला आहे? सायक्लोस्टोमॅटा. हे बेसिक तरी पहिला तुम्हाला माहीत पाहिजे. पेट्रोमायझॉनलाच आपण लॅम्प्रे असे म्हणतो. दुसरं एक एक्झाम्पल आहे हॅगफिश. हे देखील लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. दुसरा आहे विभाग ग्रॅन्थोस्टोमॅटा म्हणजे जबडे रहित, जबडा असणारे. यामध्ये परत 2 वर्गात विभागलेला आहे. पहिला आहे पायसेस. पायसेस म्हणजे पर असणारे. आणि दुसरा आहे टेट्रापोडा. टेट्रा म्हणजे 4 पाय असणारे. ह्या 2 भागात विभागलेले आहेत. पहिला आपण वर्ग पायसेस बघूया. पायसेस बद्दल माहिती बघूया, कारण पायसेसवर प्रश्न आलेले आहेत. बघा, पायसेस हे जलचर आहेत प्राणी. दुसरा महत्वाचा आहे शीतरक्ती, ज्याला आपण पिकेलोथर्मिक म्हणजे शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलतं, त्याला आपण पिकेलोथर्मिक असे म्हणतात. पायसेसमध्ये हा पॉईंट लक्षात ठेवायचा, याच्यावर MCQ आलेला आहे. दुसरा बघा, यांना स्नायू व परांच्या मदतीने हे हालचाल करतात. श्वसन गिल्सद्वारे करतात. रक्ताभिसरण एकेरी व बंद असते. हा MCQ लक्षात ठेवा. यांच्यामध्ये जे सर्क्युलेटरी असते ही एकेरी असते आणि बंद असते. आणि हृदय मात्र यांचे 2 कप्प्यांचे असते. समजलं? हृदय कसं असतं पायसेसचं? 2 कप्पे. हे लक्षात असू दे. लिंग स्वतंत्र असतं. लिंग स्वतंत्र असतं. आता हे पायसेस परत 2 वर्गामध्ये विभागलेले आहेत. त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ते आपण आता पाहूया. बघा, हे आहेत 2 वर्ग. पहिला आहे कॉन्ड्रिक्टाइज आणि दुसरा आहे ऑस्टिक्टाइज. याचे आपण आता डिफरन्स बघूया. प्रश्न कुठे येतात ते तुम्हाला मी सांगते. कॉन्ड्रिक्टाइज हे असे मासे येतात ज्यांचा अंतकंकाल हा कास्तिमय असतो. कसा असतो? कास्तिमय. आणि हा असतो तो अंतकंकाल कसा? हाडांनी बनलेला असतो. समजलं? सोपा आहे डिफरन्स. दुसरं बघा, हे खाऱ्या पाण्यात आढळतात आणि हे गोड्या पाण्यात आढळतात. ओके, गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यात, पण जास्त गोड्या पाण्यातले हे असतात. बाह्य कंकाल हा प्लॅकॉइड स्केलने बनलेला असतो. इथे काय दिलेलं नाही. इथे 4 जोड्या ह्या गिल स्लिट्सच्या असतात व ऑपकुल ने झाकलेले असतात. ओके, समजलं? त्यानंतर फलन अंतर्गत असतं, इथे इथे बाह्य असते. तोंड यांचं समोरच्या बाजूस असतं. तोंड कुठं असते? समोरच्या बाजूस. आणि ऑस्टिक्टाइजचे बहुतेक कुठं असतं? टर्मिनल असतं. कुठे असते? टर्मिनल. त्यानंतर एअर ब्लॅडर यांच्यामध्ये नसल्यामुळे मासे सतत पोहत राहतात, अन्यथा ते बुडून जातात. आणि यांच्यामध्ये उपस्थित असतात, त्यामुळे तरंगण्याची क्षमता हे राखतात. काहींकडे यांच्यात विषारी काटा असतो. कशामध्ये? कॉन्ड्रिक्टाइजमध्ये. यामध्ये एक्झाम्पल दिले ट्रायगॉन, ज्याला आपण स्टिंग रे म्हणतो. हे संरक्षण व आक्रमणासाठी वापरले जातात. आणि यांच्या नरामध्ये क्लॅस्पर्स नसतात. क्लॅस्पर्स. ओके, हे एक जननेंद्रिय आहे नरांमध्ये, जे की आपलं जे मादी आहे त्या मादींच्या मध्ये इंटरनल फर्टिलायझेशनसाठी यूज करतात. पण हे नरांमध्ये हे जे क्लॅस्पर्स आहेत हे मात्र नसतात. हे लक्षात राहू दे. त्यानंतर हे भक्षक मासे आहेत. इथे काय दिलेलं नाही. आता यामध्ये एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. डॉगफिश, प्रिस्टिसवर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे परीक्षेला. ओके, प्रिस्टिस हा आहे कॉन्ड्रिक्टाइज. इलेक्ट्रिक रे आहे. कॉमन स्केट आहे. त्यानंतर हेडेड शार्क आहे. ट्रायगॉन आहे. स्ट्रिंग रे. ओके, तर हे लक्षात असू द्या. स्कॉलिडियन, डॉगफिश. आणि इथे तुम्हाला माहिती आहे रोहू, कटला हे सर्व ऑस्टिक्टाइजमध्ये आहेत. बघा, बॉम्बे डक आहे.
हिपोकॅम्पस ज्याला आपण सी हॉर्स, हा महत्वाचा आहे. एक्झोकोट्स याला आपण फ्लाइंग फिश असे म्हणतो, याच्यावर प्रश्न आलेला आहे. उडणारे मासे यांना काय म्हणतात? एक्झोकोट्स असा विचारलेला होता आयोगाने प्रश्न. दुसरा बघा, लॅबियो रोहिता रोहू कटला. ओके, क्लॅरियस याला मागर म्हणतात. त्यानंतर जसे बेटा फायटिंग फिश आहे, त्यानंतर टेरोफायलम एंजल फिश. हे सर्व लक्षात ठेवायचे आहेत कारण तुम्हाला MCQ विचारणार. ओके, चला बघा हे इमेजेस दिलेले आहेत. हे ऑस्टिओइक्टाइज मधले आहेत, हे कॉन्ड्रोइक्टाइज मध्ये. इथे आहे बघा, हा स्कॉलिडियन आहे, हा आहे ॲनॉक्झिप्रिस्टिस, हा प्रिस्टिस आहे, हा आहे कटला, हा आहे एक्झोस्टस आणि हा आहे हिपोकॅम्पस. हिपोकॅम्पसला आपण सी हॉर्स असे म्हणतो, याला उडणारे मासे असे म्हणतो. ओके, तर हे ब्रॅकेट्स मध्ये जे दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण टेट्रापोडा. टेट्रापोडा याच्यामध्ये बघा परत 4 वर्ग समाविष्ट आहेत. कुठले आहेत? पहिला आहे ॲम्फिबिया, दुसरा आहे रेप्टेलिया, त्यानंतर एव्स आणि मॅमिलिया. हे खूप महत्वाचे आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. कुठे कुठे येतात, कुठे कुठे आलेले आहेत किंवा येतील ते मी तुम्हाला सांगते. पहिला बघूया आपण ॲम्फिबिया, ज्याला आपण उभयचर वर्ग असे म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? उभयचर वर्ग. आता यामध्ये बघा, जे पाणी व जमिनीवर दोन्हीवरही राहू शकतात, परंतु पिलांना जन्म हे पाण्यातच देतात. हे कुठे देतात? पाण्यातच देतात. त्यांना आपण उभयचर प्राणी असे म्हणतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात, हा MCQ लक्षात ठेवा. ॲम्फिबिया या प्राण्यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात आणि म्हणून शुद्ध व अशुद्ध रक्त काय होतं? त्यांचं मिसळतं, म्हणून हे शीतरक्तीय प्राणी आहेत, ज्याला पिकोलोथर्मिक. ओके, काय आहेत? शीतरक्तीय प्राणी आहेत, हा पण MCQ आहे. त्यानंतर जमिनीवर गेलेले पहिले वर्टिब्रेट्स असा यांचा उल्लेख केला जातो. त्यानंतर क्लोका हे छिद्र यांच्यात असते, जिथं अन्ननलिका, प्रजनन मार्ग, मूत्रमार्ग हे काय होतात? एकत्र येतात. तर कुठला आहे भाग? क्लोका, लक्षात ठेवा. आणि यांचा RBC हा द्विबहिर्वक्र, ज्याला आपण बायकॉन्व्हेक्स व केंद्रक असलेला असतो. तर एवढे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हृदयाला कप्पे किती असतात? 3. शीतरक्तीय आहेत. ओके, त्यानंतर बाह्यफलन आणि क्लोका आणि RBC या द्विबहिर्वक्री असतात. आणि हे आहेत एक्झाम्पल, ॲन्युरा, बुफो आणि सॅलॅमेंडर. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सायंटिफिक नेम लक्षात ठेवायचे आहेत. चला आता परत यांचं वर्गीकरण दिलेलं आहे, हे वर्गीकरण महत्वाचं आहे म्हणून आपण घेतलेलं आहे. बघा गण दिलेले आहेत ऑर्डर, अपोडा, युराडेला आणि ॲन्युरा. अपोडामध्ये पाय व शेपूट नसते, युराडेलामध्ये शेपूट असतात आणि ॲन्युरामध्ये पाय असतात. असे यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर हे बिळे करणारे असतात, हे सारख्या आकाराचे पाय असतात त्यांना, हे डिंबक अवस्थेत शेपूट असते. फक्त लक्षात ठेवा अपोडामध्ये एक्झाम्पल्स काय येतात, त्यानंतर युराडेला आणि ॲन्युरा याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय येतात एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, बाकी काही करू नका. बघा अपोडामध्ये इक्थायोपिस किंवा सिसिलियन हे लक्षात ठेवा बरं, सिसिलियन हा MCQ आहे. युराडेलमध्ये सॅलॅमेंडर लक्षात ठेवा आणि ॲन्युरामध्ये फ्रॉग. बेडूक कुठल्या ह्याच्यात येतो? बेडूक कुठल्या गणात येतो? ॲन्युरा. बेडूकचा गण कुठला? ॲन्युरा हा MCQ आहे. बेडूक, राणा, मेंढक, बुफो म्हणजे टोड, रायफोपोरस ज्याला आपण फ्लाइंग फ्रॉग, उडणारा जो फ्रॉग आहे त्याचं नाव काय? रायफोपोरस, हा MCQ आहे बरं. ॲन्युरा लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स येतात हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला हे महत्वाचं आहे. फक्त यांचे गण आणि त्याचे एक्झाम्पल्स एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहेत. आणि मेन कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण पाठीमा बघितले, हृदयाला कप्पे कुठले, रक्ताभिसरण कसे, कुठले शीतरक्तीय आहेत, कोल्ड ब्लडेड, वार्म ब्लडेड, हे सर्व लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट बघू आता रेप्टेलिया. रेप्टेलिया बघा, हे सरकणारे प्राणी असतात. सर्वप्रथम खरे जमिनीवर येणारे पहिले वर्टिब्रेट्स, सर्वप्रथम खरे जमिनीवर येणारे पहिले वर्टिब्रेट्स म्हणून यांचा उल्लेख केला जातो. त्यानंतर रेप्टिलिया हे देखील शीतरक्तीय आहेत, हे सुद्धा पिकोलोथर्मिक आहेत. त्यानंतर यांचं फलन अंतर्गत असते. टिम्पॅनम यांच्यामध्ये उपस्थित असतं. हृदयाचे कप्पे किती? 3च असते. फक्त अपवाद काय आहे? मगर. मगराला हृदयाचे कप्पे किती आहेत? 4 आहेत. हे अपवाद मगर आहे. पण जनरली हृदयाचे किती असतात? 3 कप्पे असतात. रेप्टिलियाला लक्षात ठेवा. उदाहरणे लक्षात ठेवा, तुतारा, नाजा ज्याला आपण कोब्रा म्हणतो, हेमिडॅक्टलस वॉल लिझर्ड आहे. ओके, चेलोनिया म्हणजे कासव, महत्वाचा आहे. क्रोकोडिलस म्हणजे मगर, हे पण लक्षात असू दे.
त्यानंतर टेस्टुडो म्हणजे कासव, हायड्रोफिस, कॅलोटस म्हणजे गार्डन लिझार्ड आहे, कॅमेलियन म्हणजे ट्री लिझार्ड, हे ब्रॅकेट्समधले लक्षात ठेवायचं आहे बरं. त्यानंतर बांगारूस म्हणजे क्रेट आणि वायपेरा म्हणजे वायपर. ओके, तर हे सर्व लक्षात ठेवा. बघा, हा आहे लिझार्ड, हा आहे क्रोकोडाईल, हा आणि हा आहे टॉर्टाईज. पण त्यांचे सायंटिफिक नावं लक्षात ठेवा. कासवला चेलोनिया असे म्हणतात. समजलं? तर हे तुम्हाला उदाहरणे सर्व पाठ करायचे. आणि कॅरेक्टरिस्टिक्स, हृदय याला पण 3 कप्प्याचे असते आणि शीतरक्तीय हे देखील आहेत. आणि पहिले जमिनीवर येणारे असं म्हणून यांचा उल्लेख केला जातो. खरे जमिनीवर येणार आहेत. ओके, चला नेक्स्ट आहेत एव्ज, ज्याला आपण पक्षी. आता याच्या बाबतीत बघूया. याच्याबद्दल आता जरासं वेगळी माहिती आपल्याला मिळेल. बघा, याच्यामध्ये समोरची पाय उडण्यासाठी पंखांमध्ये रूपांतरित झालेले असते. काही पक्ष्यांना उडता येत नाही, जसं की ऑस्ट्रिच आहे. ओके, सर्वच पक्ष्यांना उडता येते, वाक्य चुकीचं आहे. ओके, इथे दिलेलं आहे सरळ. काही पक्ष्यांना उडता देखील येत नाही, त्यामध्ये कोण आहे? ऑस्ट्रिच. बघा, आयोग कसेही प्रश्न तयार करू शकतो. तुमचं वाचन आणि तुम्ही किती ते अंडरस्टँडिंग करून घेता हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा, हे होमिओथम्स आहेत, म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान सतत स्थिर राहतं. ओके, त्यानंतर बाह्य कंकाल म्हणजे एक्झोस्केलेटन, हा पंखांनी बनलेला असतो. त्यानंतर दुसरं बघा, यांचं शरीर डोके, मणके, परत धड, शेपूट यामध्ये विभागलेलं असते. रक्त लाल रंगाचं असतं कारण आरबीसी उपस्थित असतात. त्यानंतर आरबीसी या बायकॉन्केव्ह असतात. नाभीयुक्त म्हणजे न्यूक्लिएटेड असतात. ओके, हे पॉईंट्स बेसिक आहेत. बघा, इथे प्रश्न अपेक्षित आहे. हृदय मात्र पूर्णपणे 4 कप्प्याचे असते. हा MCQ आहे. आणि डबल सर्क्युलेशन असतं, हा पण MCQ आहे. 4 चेंबर असतं हार्ट आणि डबल सर्क्युलेशन असते. ओके, नेक्स्ट आहे श्वसन, हे फुफ्फुसेद्वारे करतात आणि यांच्याकडे एअर सॅक्स असतात, यामुळे तरंगण्याची क्षमता वाढते. मेंदू पण चांगला विकसित असतो. सेरेबेलम संतुलनासाठी विकसित आहे. लिंग स्वतंत्र आहे. लिंगभेद स्पष्ट दिसतो. हे अंडज आहेत, फलन अंतर्गत होतं. MCQ, पक्षी सर्व तुम्हाला माहिती आहेत. कोलंबा म्हणजे कबूतर. सिट्टाकुला म्हणजे पोपट. लक्षात ठेवा सायंटिफिक नेम. उडता येत नाहीत असे पक्षी जसे की स्ट्रुथिओ, ज्याला आपण ऑस्ट्रिच म्हणतो. किवी आहे, पेंग्विन आहे. कॉर्वस म्हणजे कावळा. निओफ्रॉन म्हणजे गिधाड आणि पासर म्हणजे चिमणी. हे लक्षात ठेवायचे आहेत. चिमणीलाच पासर म्हणतात. ओके, तर हे लक्षात असू द्या. चला, यांची वैशिष्ट्ये बघा. यांना युरिनरी ब्लॅडर हा नसतो. स्त्री प्राण्यात फक्त डावा अंडाशय म्हणजे लेफ्ट ओव्हरी आणि डावी अंडवाहिनी ही आढळते आणि वजन कमी करण्यास हे मदत करतं. तर ही आहेत एक्झाम्पल. बघा, एव्ज, हा आहे पासर, ही आहे पासर म्हणजे याला आपण चिमणी म्हणतो. हे ऑस्ट्रिच आहे म्हणजे शामृग आहे. हे सिट्टाकोटा म्हणजे पोपट आणि हे पाओ म्हणजे मोर. आता तुम्ही मला सांगा हे शोधून कमेंटमध्ये, याला मराठीमध्ये काय म्हणतात, कुठला पक्षी म्हणतात ते मला तुम्ही सांगा. चला, नेक्स्ट बघा, मॅमेलिया खूप महत्वाचा आहे. याला आपण सस्तन म्हणतो. स्तनाग्रे असणारे, दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हे सस्तन प्राण्यांचं विशिष्ट गुणधर्म आहे, महत्वाचं आहे. हे प्राणी देखील होमिओथर्मिक असतात. एव्ज पण तसेच आहेत आणि सस्तन पण तसेच आहेत. समजलं? नेक्स्ट, डोके, मान, धड, शेपूट हे शरीराचे भाग आहेत. ओके, हे काय महत्वाचं नाही सेंटेन्स, हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर हृदय पुढच्या बाजूस असते, हे पण माहिती आहे आपल्याला. आणि हे 4 कप्प्यांचं असतं. सस्तनचं पण हृदय 4 कप्प्याचं असते, हे लक्षात असू दे बरं. त्यानंतर श्वसन आपण कशाद्वारे? फुफ्फुसाद्वारे. ओके, फुफ्फुसाद्वारे होते. काही सस्तन हे प्राणी अंडज असतात, उदाहरणार्थ डकबिल्ड प्लॅटिपस. हे MCQ लक्षात ठेवा. ओव्हिपरस मध्ये कोण येतो? डकबिल्ड प्लॅटिपस. त्यानंतर काहींकडे अपक्व पिलांच्या विकासासाठी विशेष पिशव्या असतात, ज्याला आपण पाउचेस असे म्हणतो. मार्सुपियल्स असे म्हणतात, जसं की कांगारू हे उदाहरण आहे. त्यानंतर बहुसंख्य सस्तन प्राणी हे जरायुज असून त्यांच्याकडे अपरा प्लासेंटा असतो. ओके, हे देखील सस्तनचं वैशिष्ट्य आहे. बघा, वटवाघूळ येतो बॅट, रॅट्स येतो उंदीर, माकाका म्हणजे माकड, कॅम्बलस म्हणजे उंट, व्हेल तिमिंगल, मानव आपण स्वतः ह्युमन बिईंग, मॅमल्समध्ये येतो आपण. कॅनिस म्हणजे कुत्रा, फेलिस म्हणजे मांजर, एलेफस हत्ती, सर्व हे येतात. अंडजमध्ये ओव्हिपरसमध्ये ऑर्निथोरिंकस प्लॅटिपस आणि जरायुज व्हिव्हिपरसमध्ये मॅक्रोपस. हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. समजलं?
ओव्हिपरसमध्ये ऑर्निथोरिंकस, ज्याला आपण प्लॅटिपस म्हणतो, आणि जेरायूजमध्ये मॅक्रोपस. ओके, कांगारूला काय म्हणतात? मॅक्रोपस. हे लक्षात असू द्या. ओके, चला बघा हे इमेजेस. हे आहे कॅमेलस, उंट. हे मला सांगा. हा आहे बघा ऑर्निथो, हा प्लॅटिपस. ओके, आणि हा आहे मॅक्रोपस, कांगारू. समजलं? याचे सायंटिफिक नेम्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला. तर इथे आपला ॲनिमल क्लासिफिकेशन आता पूर्ण झालेला आहे. आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असं 2 पार्टमध्ये आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असेल, शंका असेल, चुकून टीचिंगमध्ये शिकवताना काय पुढे मागे झाला असेल तर ते तुम्ही करेक्शन करून घ्या. आपण मगाशी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अरिय सममित, असममित हे जे आपण सांगितले होते सिमेट्री. ओके, अरिय सममितमध्ये आपण एक्झाम्पल तारामासाचं एक घेतलेलं होतं, आणि दुसरं एक होतं हायड्रा निडारिया आपण सांगितलं होतं. तर बोर्डवर मी फक्त तारामास निडारिया जिथं होता तिथंच मी रॅडियल दिलेलं होतं. तर इकायनोडर्मॅटा, ओके, इकायनोडर्मॅटामध्ये सुद्धा रॅडियल सिमेट्री येते. ते थोडं तुम्ही करेक्शन करून घ्या. बाकी काय जर करेक्शन असतील तर मला तुम्ही नक्की सांगा. ओके, तर हा आपला नंबर आहे. काय डाऊट्स असेल, काय सजेशन असेल तर तुम्ही ते सांगू शकता. ओके, आपण स्टेट बोर्डची जी सिरीज चालू आहे ती कंटिन्यू होणार आहे. 8वी पर्यंत आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपण 9वी आणि 10वी हे देखील घेणार आहे. तुम्ही यूट्यूब जॉईन करून ठेवा, तसेच आपलं ॲप्लिकेशन पण डाउनलोड करून ठेवा. ॲप्लिकेशनमध्ये देखील तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. ओके, काय डाऊट्स असतील तर तुम्ही डायरेक्ट मला मेसेज कॉल करू शकता. तर थांबू आपण, भेटू नेक्स्ट लेक्चरला. सी यू.